नमस्कार. आज आपण साई सेवा मल्टीस्टेट अपेक्षेपेक्षा अधिक असं यांचं ब्रीद वाक्य आहे, हेडिंगच आहे. म्हणजे आपण ठेवलेल्या ज्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देण्याचा यांचा दावा वादा आहे, हा आज फसवा ठरत आहे. अशी अनेक सभासदांमध्ये, या गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये या गोडस वाक्याला आपण म्हणतो लालचीपणाद्वारे अथवा आपल्या ठेवी सुरक्षित राहतील या दृष्टीने सर्वांनी गुंतवणूक केली खरी, परंतु आज हे 1 आठवडा झालं कार्यालय हे बंद आहे. आणि या बंद असल्यामुळे मात्र गुंतवणूकदारांचे धाबे दणाणलेले असून ही साई मल्टीस्टेट पतसंस्था ही अपेक्षेपेक्षा अधिक असं यांचं गोडस वाक्य जरी आपल्याकडे गुंतवणूकदारांना भूलभुलैयामध्ये गुंतवण्यासारखं असलं तरी आज मात्र प्रत्यक्षात अनुभव हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खूप वाईट येत आहे की यांचे पैसे हे मिळतील की नाही मिळतील हे फक्त राम भरोसेवरतीच सुरू आहे. तारीख पे तारीख, 1 तारीख, 20 तारीख, 10 तारीख अशा तारखा फक्त देण्यात येतात आणि ठेवीदारांना मात्र फक्त हातामध्ये निराशा येत आहे. तरी अहिल्यानगर येथील ही पतसंस्था असून सध्या मांडवगण फराटा गावातील इतर जिल्ह्यातून आलेल्या पतसंस्थांमधून ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढायला सुरुवात केलेली आहे. आणि सर्वांच्या सभासदांच्या मनामध्ये मात्र एक भीतीचं वातावरण आहे की आपल्या ठेवीचं काय, चालू असणाऱ्या पतसंस्था ज्या आहेत त्यांच्याकडनंही लोकांनी ठेवी काढायला सुरुवात केलेली आहे. तरी याचा परिणाम हा सध्या इतर पतसंस्थांवरही खूप प्रमाणात होत आहे. तरी सर्व सभासद गुंतवणूकदार यांना आपल्या पैशाची चिंता लागलेली असून पैसे मिळतील ही फक्त आशा आहे, परंतु प्रत्यक्षात आपण पाहतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आत्ताच मध्ये एक मोठा अवतडे यांचा घोटाळा झाला. त्याचंही नवीन वातावरण गरम राहतं आणि नंतर मात्र कोणी आंदोलन करणारे हे सर्व लोक शांत होतात आणि गुंतवणूकदारांना मात्र न्याय हा खरंच मिळतो का हेही एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्यामुळे मांडवगण फराटा व परिसरातील गुंतवणूकदारांचे मात्र साई सेवा मल्टीस्टेट अपेक्षेपेक्षा अधिक ह्या गोडस वाक्याला त्यांनी जी गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीचं मात्र सध्या गंगाजळी झाल्यासारखी त्यांना शंका येऊ लागल्याने सध्या मात्र चिंतेत आहेत गुंतवणूकदार. आणि त्यांच्या अपेक्षावर या साई सेवा देवाच्या नावाने अपेक्षेपेक्षा अधिक असे गोडस वाक्य वापरून मात्र त्यांच्या ठेवींवर पाणी सोडावे लागते की काय. शेवटी न्यायाच्या प्रक्रिया ह्या खूप विलंब होतो न्याय मिळवताना. आणि यातील काही संचालकांनी आपल्या प्रॉपर्टी मात्र इतरांच्या नावाने केलेल्याही असू शकतात. अशा प्रकरणामध्ये होत असते. शेवटी कोणतीही पतसंस्था ही गुंतवणूकदारांचे पैसे देऊ शकत नाही. त्यावेळी मात्र नक्की सर्वजण मिळून असा आपण थोडक्यात गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास यशस्वी होत असतात असे समजावयास काही हरकत नाही. तरी सध्या मांडवगण फराटा येथे विविध पतसंस्थांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणलेले असून सर्वांच्या मात्र अपेक्षा ह्या फेल होत असल्याचे जाणवते. आणि इतर पतसंस्थांमधून लोकांनी आपल्या ठेवी ह्या काढण्यास सुरुवात केलेली आहे. या एका पतसंस्थेचा परिणाम मात्र इतर पतसंस्थांवरही होऊ लागला आहे. त्यामुळे काहींनी सोने तारण असेल, काहींनी आपल्या ठेवी ठेवलेल्या काढण्यास सुरुवात मात्र केलेली आहे. मांडवगण फराटामध्ये हे नवीन नाही. तरी आज मांडवगण फराटा येथे साई सेवा मल्टीस्टेट मात्र फक्त गुंतवणूकदारांना आश्वासनच देत आहे हे मात्र नक्की.